नमस्कार. देशोन्नतीच्या या खास कार्यक्रमात जंगे जिंदगीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही नेहमीच माझं एक वाक्य ऐकत असता, ते म्हणजे प्रत्येक व्यक्तीची कहाणी ही वेगळी असते आणि त्याचा संघर्ष हा वेगळा असतो. तर आज आपल्यासोबत जी व्यक्ती उपस्थित आहे त्यांच्या आयुष्यात एक अशी थरारक घटना घडली की ज्याच्यामुळे त्यांचं पूर्ण आयुष्यच बदललं. पण त्या घटनेमुळे ते डिप्रेशनमध्ये न जाता किंवा त्यांनी आपलं कार्य न थांबवता ते आज कितीतरी लोकांना रोजगार देत आहेत. तर काय होती ही थरारक घटना आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत रामभाऊ घरजारे सर. नमस्कार. नमस्कार सर, आपण त्या घटनेबद्दल तर जाणून घेऊच, पण आधी मला तुमचं बालपणाबद्दल काहीतरी ऐकायचं आहे. आमचं बालपण तसं पाहिलं तर गोंदिया जिल्ह्यामध्ये घडलेलं होतं. आम्ही 1994मध्ये नागपूरमध्ये आगमन केलं. त्यानंतर आमचे वडील एक छोटासा व्यवसाय करत होते. दही विकून धंदा करून आम्हाला तिघं भाऊ आणि एक बहीण ह्या 4 लोकांचा तो संसार चालवत होते. आम्ही दोन भाऊ, एक दोन्ही गव्हर्नमेंट सर्वंट असून एक माझी बहीण आहे ते शेतकरी यांना दिलेली आहे. आणि त्यानंतर मी सर्वात लहान. मी असं करता करता मी 12वी सायन्स केलं. त्यानंतर 93मध्ये मी BSc केलं. BSc फर्स्ट इयर सोडून मग नंतर मी ह्या फील्डमध्ये उतरलो. फील्डमध्ये उतरल्यानंतर आईवडीलचा देहांत झाला. मग मी दुसऱ्याकडे काम, दुर्गेश झलके म्हणून एक होते, कार स्कॅन म्हणून नाव होतं त्यांचंवालं, तिथे मी काम केलं. त्यांच्याकडे म्हणजे जवळपास मी 9 वर्ष काम केलं. 9 वर्ष काम केल्यानंतर मी स्वतःचे वर्कशॉप चालू केलं. 2099मध्ये मी वर्कशॉप चालू केलं आपलंवालं. त्यानंतर 2001मध्ये माझा ॲक्सिडेंट झाला. तेव्हा माझं लग्न झालेलं होतं. मला एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्यानंतर भविष्यामध्ये खूप मोठी कलाटणी आली, कारण की 2 मुलं, पत्नी आणि आम्ही 4घाचा संसार चालवणं खूप तकलीफदायक झालं. त्याच्यामध्ये माझ्या ॲक्सिडेंटमध्ये माझे दोन्ही पाय गेले होते. त्यामधला एक पाय पूर्ण निकामी झालेला होता आणि एक पाय 40 ते 50% कामात होता. त्यानंतर माझ्या 2 वर्ष मी घरी बसून संसार चालवून आपलं वर्कशॉप नंतर चालू केलं. रामनगरमध्ये मी आपलं वर्कशॉप चालू केलं. त्यानंतर 17 ते 18 वर्ष रामनगरमध्ये वर्कशॉप चालू केल्यानंतर मी आता आमदार निवासच्या बाजूला रामभाऊ गॅरेज या वर्कशॉपचं मालक आहे. आणि माझ्याकडे आजच्या घडीला 12 ते 13 लोक नोकरी करतात. त्यांचा रोजगार, त्यांचा उदरनिर्वाह ह्या माझ्या गॅरेजच्या भरोशावर आहे. आणि त्याच्या मागे माझा बी परिवार त्यांच्यावरच आहे. त्याच्यामुळे मी त्या लोकांचा बी आभारी आहे, कारण की ते लोक माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतात. सर, तुम्ही जसं आता बोलले की तुमचं बालपण, तुम्ही 4 लोक होते, पण तुमचं बालपण नागपूरचंच आहे की मग तुम्ही बाहेर जाऊन बालपण माझं गोंदिया जिल्ह्यामध्ये तिरोडा म्हणून गाव आहे. अच्छा, तर तुम्ही तिथून नागपूरला आलो. ठीक आहे. आणि कोणत्या वर्षी आले सर तुम्ही नागपूरला? नियर अबाउट आम्ही आलो असेल 90च्या दशकाच्या जवळपास. अच्छा, म्हणजे तुम्ही 90च्या दशकापासून नागपुरात आणि इथेच स्थायिक झाले. तर हा जेव्हा तुमचा ॲक्सिडेंट झाला, ती घटना कशी घडली होती नेमकी? पोळ्याचा पाडवा दिवस होता आणि आम्ही 3 मित्र जात होतो. 3 मित्र जात असताना आम्ही गाडी थांबवल्या गेली. गाडीला समोरच्या ट्रकनी धडक देऊन त्याच्यामध्ये माझा मित्र मरण पावला आणि मला गंभीर दुखापत झाली. त्याच्यामध्ये माझे दोन्ही पाय गेले होते. त्यामधला एक पाय पूर्ण निकामी झालेला होता आणि एक पाय 50% काम करत होता. त्याच्यामुळे एक पाय माझा आताही बरोबर आहे, पण एक पाय माझा पूर्ण निकामी आहे आणि मला 80% अपंगत्व आहे. तर सर, मला सांगा, जेव्हा तुमचा हा अपघात झाला तेव्हा तुमच्या घरी जेव्हा माहिती झालं की तुमचा आता अपघात झालेला आहे आणि तुमचे दोन्ही पाय आता निकामी झालेले आहेत, तर तुमच्या घरच्यांची काय रिॲक्शन होती? रिॲक्शन अशी होती का मिसेसला तर होश राहिलेला नव्हता, कारण की ते तसं बी तिला कुठलाही सपोर्ट नव्हता. माझ्याशिवाय कोणीही काही नव्हतं. आमचे 2 भाऊ असताना पण ते आमच्यापासून दूर राहत होते. त्याच्यामुळे सर्व संसाराचा माझ्यावर डिपेंड असताना तिला ह्या झटका, खूप मोठा झटका झालेला होता. आणि त्याच्यामध्ये माझे 2 पाय निकामी झाल्यामुळे तिला खूप सोसावं लागलं. तिला लोकांचे शब्द ऐकायला पडलं, हे करावं लागलं. आणि पण 2 मुलं असल्यामुळे ते आपला संसार घेऊन चालत गेली. तर सर, तुमचा ॲक्सिडेंट व्हायच्या आधी पण तुमचं गॅरेज होतं की मग तुम्ही हे नंतर? नाही, माझं त्याच्या पहिले गॅरेज होतं, पार्टनरशिपमध्ये होतं. अच्छा, रामनगरमध्ये. पण माझा ॲक्सिडेंट झाल्यानंतर मग मी 2 वर्षानंतर वापस गेल्यानंतर माझ्या जे पार्टनर होते त्यांनी सांगितलं का बाबा तुझ्यासंग माझी आता काम करण्याची माझी इच्छा नाही आहे. त्याच्यामुळे मी रामनगरमध्ये दुसरं वर्कशॉप चालू केलं.
तिथे मी 15 ते 16 वर्ष काम केलं. त्यानंतर आता 6 ते 7 वर्षापासून मी आमदार निवासजवळ वर्कशॉप चालवत आहे. पण हा जेव्हा अपघात झालेला असेल तेव्हा तुम्हाला जेव्हा माहिती झालं की माझ्या आता दोन्ही पाय निकामी झालेले आहेत आणि घरचा करता धरताच जर निकामी पायांनी काम करेल तर म्हणजे त्याच्या मनात काय भावना येतील, असं म्हणजे तुमच्या मनात काय भावना आल्या तेव्हा? भावना तर अशा होत्या मॅडम का मी जेव्हा मला होश आला 24 ते 24 म्हणा या 2 दिवसानंतर होश आल्यानंतर मी तर त्याच्यामध्ये खचून गेलेलो होतो. खचून गेल्यानंतर माझे दोन्ही पाय काम नाही करत हे मला नंतर कळलं का माझे पाय कामाचे नाही बा. नंतर मग पुन्हा मी 3-4 दिवसानंतर माझ्या याच्यामध्ये मी स्वतःमध्ये एक व्हील पॉवर तयार करून याच्यावर बी मात करून आपल्याला सामोर वळायचं आहे. आपल्याला 2 मुलं आहे, त्यांचा बी उदरनिर्वाह करायचा आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावर मात करत आपलं जीवन सुरळीत करण्यासाठी 2 वर्ष आपल्या घरी राहून नंतर मी हे वर्कशॉपचं ओपन केलं. पण सर तुम्ही जेव्हा वर्कशॉप ओपन केलं तेव्हा तुम्ही जसं सांगितलं तुमचा ॲक्सिडेंट ऑलरेडी झालेला होता आणि तुम्ही खूप कठीण परिस्थितीतून समोर जात होता. पण लोक जेव्हा तुमच्याकडे आली काम करायला तेव्हा असंही होतं की ह्या व्यक्ती स्वतःच म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आहे तर आम्हाला याच्याकडे जाऊन काम करायला पाहिजे का, अशी काही भावना त्यांच्या मनात आली होती का की नाही? तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे? त्याच्यामुळे असं होतं मॅडम, कारण की माझं जे वर्क होतं वर्कमध्ये मी कधी बी कॉम्प्रोमाइज नाही केलेला होता. म्हणजे जे माझ्या ॲक्सिडेंट झाल्यानंतर बी मी कामं कमी नाही केले. म्हणजे मी माझ्या एवढा मोठा ॲक्सिडेंट असल्यानंतर बी मी कामामध्ये कधी बी काम चुकारा नाही केला आणि मी स्वतः आता बी काम करते. तर आता तुमच्या गॅरेजमध्ये किती लोक आहेत? आता 13 लोक आहे माझ्याकडे. अच्छा. आणि ती किती वर्षांपासून आहे तुमच्या? एक मुलगा माझ्याकडे 23 वर्षापासून आहे, काही 2 माणसं 12 ते 14 वर्षापासून आहे, कायला कशाला 3-4 वर्ष झाले आहे, कोणी 2 वर्ष झाले आहे, कोणी 1 वर्ष झालेलं आहे, असे माझ्याकडे माणसं आहे. अच्छा. आणि तुमचं गॅरेज एकाच ठिकाणी आहे? नाही, माझं पहिले गॅरेज रामनगरला होतं, नंतर आता आमदार निवासजवळ आहे. अच्छा. तर सर मला सांगा, जेव्हा ह्या सगळ्या घटना घडल्या तेव्हा समाजाच्या काय प्रतिक्रिया होत्या की तुम्ही आपला निर्णय ठाम ठेवला आणि इतकी मोठी घटना तुमच्यासोबत घडल्यानंतरही तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात आपल्या परिवारासाठी? तर असं होतं की नातेवाईक कधी कधी आपल्याला नावं ठेवतात किंवा काही काही लोक कौतुक करतात, तर तुमच्यासोबत अशा काय घटना घडल्या? अशा घटना घडल्या का असं आहे का समाजामध्ये 2 प्रकारचे लोक असतात. त्याच्यामध्ये माझ्या बहीण, माझे साळभाऊ आणि माझे भाऊ यांनी मला खूप मदत केली. त्यांनी म्हणजे जीवेपाळ जेवढं म्हणजे तेवढं हे पैशाच्यापासनं तर सर्व गोष्टी त्यांनी मला मदत केली. आता त्याच्यामध्ये 2-4 लोकांचा प्रश्न असू शकते, पण असं तर मला काही लक्षात आलं नाही. पण मी त्यांना बी म्हणजे आताही आभार मानतो त्यांच्यावाला का त्यांनी म्हणजे त्या परिस्थितीमध्ये माझ्यासोबत जे व्यवहार केला ते एकदम चांगलं होतं आणि त्यांना मी आज बी आदर करतो त्यांचावाला. तुम्ही सर मगाशी बोलता बोलता जसं म्हणालेत की तुमचा अपघात झाल्यानंतर तुम्ही 2 वर्ष काही घरी होतात, तर त्या काळात त्या परिस्थिती कशा होत्या? म्हणजे तुम्ही गॅरेजमध्ये तर काम करू शकत हां, नव्हते. त्यावेळेस मी जलाऊच्या काळ्याचा धंदा चालू केला होता. कशाच्या? म्हणजे नाही का आपण काळ्या चुलीमध्ये जाळतो, त्याचा धंदा चालू केला होता. तर माझ्याकडे प्लॉट होते आमच्या वडिलाचे, त्या वडिलाच्या प्लॉटवर मी धंदा चालू करून 2 वर्ष पलंगावर राहून मी तो धंदा सुरळीत चालवला आणि त्याच्यामध्ये आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह केला. अच्छा. आणि तुमच्या पत्नी त्यासुद्धा काही काम करतात? नाही, त्या गृहिणी आहेत. अच्छा. आणि मुलं काय करतात? माझा मुलगा इंजिनियर आहे आणि आता मर्सिडीजमध्ये ट्रेनिंगवर आहे, मुलगी डॉक्टर आहे लातूरला. अच्छा. ही खूपच कौतुकास्पद बाब आहे की एक असे वडील ज्यांनी आपल्या सोबत घडलेल्या घटनेचा म्हणजे आपल्यासोबत घडलेल्या घटनेमुळे ते डिप्रेशनमध्ये न जाता आपल्या मुलांसाठी त्यांनी इतकं काम केलं आणि आता ते खूप मोठ्या पदावरती काम करत आहेत. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत इथे उपस्थित राहून आम्हाला माहिती दिली आणि यांची कहाणी खरंच खूप मोटिवेशनल आहे की यांचा जो अपघात झाला आहे त्यानंतर यांचे दोन्ही पाय निकामी झाले. त्यानंतर अनेक जण अशी जर घटना घडली, छोटा मोठाही अपघात झाला तर अनेक जण डिप्रेशनमध्ये जातात किंवा त्यांना विचार पडतो की आम्ही नेमकं काय केलं पाहिजे. पण सरांनी अजिबात तसे निगेटिव्ह विचार येऊ दिले नाहीत आणि खूप पॉझिटिव्ह विचार करून त्यांनी आज त्यांचा बिझनेस ते चालवत आहेत. तर सर समाजात जे लोक आहेत ज्या अशा घटनांपासून खूप निगेटिव्ह विचार करायला लागतात किंवा डिप्रेशनमध्ये चालले जातात, खूप डिप्रेस्ड होतात, त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? त्याच्यामध्ये त्यांच्या व्हील पॉवरचे कमी असल्यामुळे ते डिप्रेशनमध्ये जातात. ज्यांचा व्हील पॉवर स्ट्रॉंग असते त्यांच्या कधी डिप्रेशन जाण्याचे प्रश्न पडत नाही. त्याच्यामध्ये मी आजपर्यंत कुठलंही शासनाची न मदत घेता ना कुठलं बी
लोन न घेता आज मी 13 लोकाचा संसार चालवून, आपला स्वतःचा संसार चालवून, लोक थोडंसं काय घटना घडली तर डिप्रेशन याचं जाण्याचं कारण म्हणजे ते स्वतःला समजतात मी अपंग झालो म्हणजे त्यांनी स्वतःला मानलं जातं का मी अपंग झालो. त्यांनी हे जर गोष्ट नाही मानली तर अपंग तर कधीही मात करू शकते. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आमच्यासोबत इथे उपस्थित राहून आम्हाला खूप छान माहिती दिली आणि आपली घटना सांगितली, त्यामुळे नक्कीच लोक मोटिवेटेड होतील. आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. बघत राहा जगे जिंदगी, देशोन्नती. नमस्कार.